हॅलो एव्हरीवन. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी इंग्लिश या विषयातील 7th पोयम शी वॉक्स इन ब्युटी आणि 8th पोयम स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स ह्या दोन पोयमसाठीचं ॲप्रिसिएशन पाहणार आहोत. पहिल्या 6 पोयमचं ॲप्रिसिएशन जर तुम्ही पाहिलं नसेल तर त्याची लिंकवर आय बटनवर दिलेली आहे, त्यावर क्लिक करून पहिल्या 6 पोयमचं ॲप्रिसिएशन तुम्ही पाहू शकता. तर चला सुरुवात करूयात. पहा, शी वॉक्स इन ब्युटी या पोयममध्ये नेमकं दिलेलं काय आहे हे एकदा आपण शॉर्टमध्ये पाहून लगेच ॲप्रिसिएशनला स्टार्ट करणार आहोत. तर पहा, ही कविता एका सुंदर स्त्रीबद्दल आहे. कवी म्हणतो की ती स्त्री चालताना खूप सुंदर दिसते. तिचे सौंदर्य चंद्रप्रकाश असलेल्या शांत रात्रीसारखे आहे. तिच्या चेहऱ्यावर उजेड आणि सावली यांचा सुंदर समतोल आहे. तिचे डोळे, चेहरा आणि हसू खूप शांत आणि प्रेमळ आहेत. तिच्या चेहऱ्यावरून कळते की तिचे मन शुद्ध आहे आणि ती चांगल्या स्वभावाची आहे. तिचे सौंदर्य फक्त दिसण्यात नाही तर तिच्या स्वच्छ विचारांमध्ये, शांत मनात आणि निरागस हृदयात आहे. तर चला आता आपण ॲप्रिसिएशन पाहूयात. पहा, फर्स्ट पॉईंट अबाउट द पोयम. द पोयम शी वॉक्स इन ब्युटी इज रिटन बाय लॉर्ड बेरॉन. The title is suitable because the poem describes the beautiful appearance and inner goodness of a woman. Theme पहा, the poem shows that true beauty is a combination of outer beauty and inner purity. Poetic devices पहा, the poet uses simile like she walks in beauty like the night and imagery to describe her beauty. The language is simple, smooth and musical. Special features पहा, the tone of the poem is admiring, calm and gentle. It is a lyrical poem. Next point पहा, values. The poem gives the message that inner goodness, purity and innocence make a person truly beautiful. Last point पहा, opinion. यामध्ये तुम्ही तुमचं ओपिनियन लिहू शकता. मी एक जनरल ओपिनियन दिलेला आहे. I like this poem because it beautifully explains that real beauty lies in a good heart and peaceful mind. तर हे होतं शी वॉक्स इन ब्युटी ह्या पोयमचं ॲप्रिसिएशन. पुढची पोयम पहा, स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स. ह्या पोयममध्ये कवीने एका लहान गावाचं वर्णन केलेलं आहे. त्या गावामध्ये त्यांना मृत्यूची आठवण करून देणारं चित्र लक्षात येतं, कारण तिथे सर्व ऋतूंमध्ये जीवन एकसारखे असते. जन्ममृत्यूचे चक्र कायम सुरू असते. त्यांच्या मते माणसं बदलतात पण अंत्यविधी तेच राहतात. गावातील नदीला ती अमर आहे असं मानतात, पण मानवी दुरुपयोगामुळे ती नदी दुःखी आणि प्रदूषित झाली आहे. त्यामुळे माशांसाठी आणि स्वच्छतेसाठी शुद्ध जागेच्या शोधात ती नदी आहे आणि तिचं पाणी इतकं शुद्ध असावं की ते प्रकाशात चमकावं अशी तिची इच्छा आहे. नदीचे जीवनचक्र पाऊस, वाफ, ढग आणि पुन्हा नदी असं सतत चालू असतं. म्हणून नदीलाही अमर आत्मा आहे असं कवयित्री म्हणतात. कवयित्रीला त्यांच्या बालपणीच्या आठवणी प्रिय आहेत, पण भविष्यात विनाश व मृत्यू होईल की काय अशी भीती त्यांना वाटते. आत्म्याला मुक्ती मिळावी म्हणून मृतदेह पूर्व पश्चिम दिशेने ठेवले जातात. शेवटी ते असं म्हणतात की डोंगर, बांबू, नदी आणि जंगलांनी वेढलेली ही लहान गावं निसर्गात ईश्वराचा अंश आहेत व तो निर्मळ राहावा अशी त्यांची मनोमन इच्छा आहे. तर पहा, ॲप्रिसिएशन पाहूयात. अबाउट द पोयम. द पोयम स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स इज रिटन बाय मामंग दाई. The title is suitable as the poem presents life, beliefs and emotions of people living in a small towns near a river. Theme पहा, the poem focuses on life and death, human rituals and eternal nature of the river. It shows how life goes on while death is constant reality. Poetic devices पहा, the poet uses repetition, imagery and personification. The language is simple, calm and thoughtful, written in free verse. पोयममध्ये कोणतीही रायमिंग स्कीम वापरलेली नाही आहे. पोयम फ्री वर्ड्समध्ये लिहिलेली आहे. स्पेशल फीचर्स पहा, द टोन इज सिरियस, रिफ्लेक्टिव्ह अँड फिलॉसॉफिकल. इट इज अ रिफ्लेक्टिव्ह पोयम. व्हॅल्यूज. द पोयम टीचेस ॲक्सेप्टन्स ऑफ लाईफ अँड डेथ अँड हायलाइट्स respect for nature, tradition and spirituality. Last point पहा,
my opinion. I find the poem meaningful because it deeply connects human life with nature and culture. तर हे होतं लास्ट पोयम स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स ह्या पोयमसाठीचं ॲप्रिसिएशन. अशा पद्धतीने आपण सगळ्या पोयमचं ॲप्रिसिएशन कव्हर केलेलं आहे. जर तुम्हाला या ॲप्रिसिएशनची PDF हवी असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कॉमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि आता आपण लवकरच नॉवेल्स ह्या पोयमसाठीचे व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि हे व्हिडिओज जर तुम्हाला यूजफुल वाटत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायचे आहेत. तर आज इथेच थांबूयात. थँक्यू सो मच.